हॅलो फ्रेंड्स, तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि इशू आणि त्याचे पप्पा जात आहेत बाहेर. कांदे वगैरे दिसून जाणार. कांदा, आलू, टमाटर. बाय बाय. तर इशू आणि शिवचे पप्पा जात आहेत मॉलमध्ये. काही इशूला हवं होतं त्यासाठी. आणि आता मी डिनरची तयारी करत आहे. तर आज डिनरमध्ये मी बनवत आहे खिचडी. कारण इशू आणि इशींचे पप्पा बाहेर गेले तर ऑब्वियसली काही ना काही खाऊन येतीलच. मग अशा वेळेस चपाती, भाजी, भात एवढं बनवण्यापेक्षा मला असं वाटलं की खिचडीच बनवून घेते. इवांशीला पण होऊन जाईल, मला पण होऊन जाईल आणि इशीन आणि इशींचे पप्पा जर जेवतीलच तर त्यांना पण होऊन जाईल. तर म्हणून मग मी मसाला खिचडी बनवत आहे मूग डाळीची. तर कुकरमध्ये राईस आणि मुंगाची डाळ ठेवलेली आणि थोडंसं मी बेबीसाठी पण काढून घेते. कारण हे एकदम तिला जास्त मी स्पायसी वगैरे नाही देत, तर तिच्यासाठी मी काढून घेतलेलं. आणि आता मी तडका देत आहे. तर तेलामध्ये राई आणि जिरं टाकलेलं आहे. मला ना हे तडका दिलेला ना खूप आवडते. थोडं व्हेजिटेबल वगैरे टाकून जी खिचडी बनवते ना ती खूप आवडते. तर याच्यामध्ये कांदा टाकलेला, गाजर, हिरवी मिरची, कढीपत्ता. ॲक्च्युली टमाटर नव्हते तर त्याच्यामुळे टमाटर ॲड नाही केले, नाही तर टमाटर पण करते. आणि लाल मिरची टाकलेली. आणि खिचडी असली ना तर खिचडीसोबत अचार तर पाहिजेच आणि सोबतच पापड पण पाहिजे. खूप छान वाटतात. तर माझ्याकडे उडदा मुंगाचे पापड होते तर ते थोडे भाजून घेत आहेत. खूप छान वाटतात आणि मुलं असे पण खाऊन घेतात. तर हे ॲक्च्युली ना मी डीमार्टमधून पापड आणलेले होते उडदा मुंगाचे. तर हे भाजून घेत आहे. इऊ पण असेच पापड ते खाऊन घेते, तिला आवडतात. इशीन पण खाऊन घेतो. आणि ते हे बघा छान पकलेलं आहे, थोडे सॉफ्ट झालेले आहे गाजर वगैरे. तर आता याच्यामध्येच थोडे स्पायसेस टाकून घेईल. तर यामध्ये थोडी मी हळद टाकत आहे, त्याच्यानंतर लाल मिर्च पावडर टाकत आहे. खिचडी थोडी स्पायसी असली तर चांगली पण वाटते. तर त्याच्यामुळे मी याच्यामध्ये 2 चम्मच तिखट टाकलेलं. आणि मला जेव्हा पण इच्छा झाली तेव्हा मी बनवतेच खिचडी, कारण छान वाटते रात्रीचं हलकं फुलकं जेवण. आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं मी. माझ्याकडे हफ्त्याला खिचडी ही बनते. जेव्हा पण मला कंटाळा आला स्वयंपाक करायचा किंवा संध्याकाळी, तसं पण माझ्या घरी जास्त जेवण नाही करत संध्याकाळी. इशींचे पप्पा पण एक हात चपाती खातात, मग एक हात चपाती बनवायसाठी काय भाजी पोळी भात बनवत बसायचं. मग असंच काही खिचडी, कधी मसाला भात असंच काही बनवून घेते. आणि खिचडी तसं पण मला खूप आवडते आणि इवांशीला पण त्याच्यातलंच होऊन जाते. तर मसाल्यामध्ये मग आता जी सिंपल खिचडी होती ना ती ॲड केलेली. आणि थोडं ना हे पातळ करते, कारण खिचडी थोडी पातळ असली तर छान वाटते. तर थोडं पाणी पण ॲड केलेलं आणि आता वरून कोथिंबीर टाकत आहे. आणि ऑलरेडी खिचडी झालेलीच आहे. तर बेबीला पण आता चारून देते आणि मी पण खिचडी घेते. प्रत्येकाकडे खिचडी वेगवेगळ्या प्रकारे बनवत असतात. कोणी म्हणजे असे व्हेजिटेबल वगैरे टाकून नाही बनवत, साधा तडकाच देतात. आणि माझ्या सासरी पण ना म्हणजे साधी खिचडी बनवतात आणि तेलामध्ये रेड मिर्च पावडर आणि थोडं मीठ घालून वरून तडका, याचाच तडका असतो फक्त. तर मी कधी कधी अशी व्हेजिटेबल खिचडी बनवते, तर ही पण खूप छान वाटते. तर खिचडी तयार झालेली आहे. आणि गरम गरमच खिचडी खाण्यामध्ये छान वाटते, एकदम थंडी झाल्यानंतर तेवढी छान नाही वाटत. तर मी जेव्हा पण खिचडी बनवते तर गरम गरमच खात असते, कारण छान वाटते. आणि सोबतच पापड आहे आणि अचार आहे, तर थोडंसं हलकं स्पायसी आहे. तर हेल्दी आणि टेस्टी खिचडी तयार झालेली आहे. तर फ्रेंड्स, आज डिनरमध्ये बनवलेली आहे मसाला खिचडी. तर या तुम्ही पण जेवण करायसाठी, कारण कधी कधी खिचडी पण म्हणजे खावंच वाटते आणि मी तशी बनवत राहते खिचडी. आणि कसं मग बेबीला पण होऊन जाते थोडं, तिच्यासाठी जे नॉर्मल असते ना खिचडी ती काढून घेते. आणि ही मूग डाळीची खिचडी आहे. तर मूग डाळ 1 वाटी आणि 1 वाटी राईस असं मी कुकरमध्ये मांडलेलं होतं. आणि त्याच्यानंतर मग बेबीसाठी ते काढलेलं सिंपल आणि आमच्यासाठी थोडं मसालेदार बनवलं, थोडं स्पायसी.
तर या तुम्ही पण जेवण करायसाठी. आजचं सिंपल डिनर. ये आ आ आ.